नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल रंगोली आर्टमध्ये। मैत्रिणींनो, मार्गशीर्ष गुरुवार आता जवळ आले आहेत, तर त्यासाठी आपण पाटाभोवती काढण्यासाठी सुंदर अशी बॉर्डर रांगोळी आज बघणार आहोत। बघा, या पद्धतीने मी 2 लाईन देऊन घेतल्या आहेत। बघा, एअरबडचा वापर करून आपण या रांगोळी बघणार आहोत। बघा, या पद्धतीने 2 रेषा मी देऊन घेतल्या आहेत। बघा, त्यानंतर ही एअरबड आहे माझ्याकडे, तर याच्या सहाय्याने आपण आजच्या रांगोळी बघणार आहोत। बघा, या पद्धतीने आपण बघा, एकदा आपल्याला बाहेरच्या साइडने ओढून घ्यायचं आहे एअरबडच्या सहाय्याने। परत आपण मधल्या साइडने रेष लोटून घेणार आहोत। असं बघा, एकदा आपण मध्ये ओढलं, त्याच्यानंतर परत आपण बाहेरच्या साइडने ओढणार आहोत। परत आतमध्ये आपण ओढायचं आहे, परत बाहेरच्या साइडने, परत आतमध्ये, दोन्ही साइडने आपण आतमध्ये ओढलं, परत बाहेरच्या साइडने। ज्यांना रांगोळी येत नाही ते पण अशा सोप्या पद्धतीने रांगोळी ट्राय करू शकता। बघा, या पद्धतीची आपली सुंदर अशी जाळी या रेषेवरती तयार होत आहे। बघा, मैत्रिणींनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ नेहमी अपलोड करत असते ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि माझ्या रांगोळी डिझाईन तुम्हाला कशा वाटतात ते पण मला नक्की कमेंट करून सांगत जा। बघा, या पद्धतीने आपण सुंदर अशी डिझाईन यावरती बनवून घेतली आहे। बघा, त्याच्यानंतर आपण दोन्ही साइडने मी एक सर्कल शेप काढून घेतला आहे। त्याच्यानंतर आपण बरोबर मध्ये डॉट टाकणार आहे मी, आणि या डॉटवरती आपण परत साइडने छोटे छोटे डॉट टाकत आहे मी, परत थोडासा गॅप सोडून। बघा, या पद्धतीने आपण डॉट टाकून घेतले आहेत। त्याला परत आपण एअरबडच्या साहाय्याने या पद्धतीने या फूल बनवत आहे। बघा, मी थोडीशी क्रॉसमध्ये आपल्याला डॉट खेचून घ्यायचा आहे। या पद्धतीचं सुंदर असं फूल आपलं या रेषेवरती तयार झालेलं आहे। बघा, बघा, आता इकडचं जे आहे त्याला पण आपण सेम पद्धतीने डॉटना फिरून घेतलं आहे एअरबडच्या साहाय्याने। आपले बघा सुंदर असं फूल त्याच्यावरती तयार झालं आहे। या पद्धतीने तुम्ही सोप्या सोप्या रांगोळी काढायला सोप्या आहेत, पण दिसायला तेवढ्याच आकर्षक ह्या रांगोळी डिझाईन दिसतात। तुम्ही नक्की ट्राय करा। बघा, आपण डॉट टाकले आहेत आणि डॉट खाली जोडून घ्यायचे आहेत लाईन देऊन। बघा, या पद्धतीने आपण डॉट खाली जोडून घेतले आहेत।
बघा या पद्धतीने आपण साईडने पण रेषा टाकून जोडून घेतला आहे बघा. त्यानंतर हा जो गोलाकार शेप कावडा आहे त्याच्यावरती आपण फूल बनवून घेणार आहे. बघा या पद्धतीने आपली सुंदर अशी आकर्षक रांगोळी तयार झाली आहे. परत एक रांगोळी आपण बघणार आहोत. त्यासाठी परत मी लाईन देऊन घेतली आहे. परत त्याच्यामध्ये आपण एअरबड असे फिरून घेणार आहे बघा. त्याच्यानंतर मधली जी लाईन आपण ओढून घेतली आहे दोन्ही साईडच्या लाईनला पाठीमागच्या मध्ये दोन्हीकडची जी लाईन आहे त्याला या पद्धतीने मध्ये ओढून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर आपली इथे जाळी तयार झाली आहे बघा. या पद्धतीने सोप्या सोप्या ट्रिक वापरून तुम्ही सुंदर अशा रांगोळी डिझाईन बनवू शकता. बघा ही जाळी आपली इथे तयार झाली आहे. आता आपण यालाच खेटून खालच्या साईडने केंद्रवर्धीने काढून घेणार आहे. बघा या पद्धतीने बॉटलचा वापर करायचा आहे. किती सुंदर आपली रांगोळी किंवा मग तुम्ही हाताने पण करू शकता, काढू शकता. बघा किती सुंदर आपली ही डिझाईन तयार झाली आहे. खूप सिंपल सोप्या पद्धतीने आपण अशा रांगोळी डिझाईन बनवू शकतो. त्याच्यानंतर याच्यावरती आपण डॉट टाकणार आहे मी. थोडा थोडा गॅप सोडून बरोबर या दोन्हीमध्ये आपण 3 डॉट दिले आहेत. परत एक सोडून द्यायचा मधला स्पेस. त्याच्यानंतर नंतरची जी येते त्याच्यावरती आपल्याला 2 डॉट टाकून वरती एक छोटासा डॉट द्यायचा आहे. बघा त्यांच्यानंतर परत आपण या हेडबडचा वापर करून बघा या पद्धतीने आपण हे डॉटला आतमधल्या साईडने ओढून घ्यायचं आहे. बघा किती सुंदर रांगोळी डिझाईन आपली इथे तयार झाली आहे. त्याच्यानंतर मधला जो स्पेस आहे त्याच्यामध्ये या पद्धतीने डॉट टाकायचे आहेत. 4 डॉट मी इथे टाकत आहे. मी रांगोळी प्लेन ठेवली आहे. तुम्हाला जर रंग द्यायचा असेल तर तुम्ही रंगाची रांगोळीने पण काढू शकता. आता हे जे डॉट मी प्लेन दिले आहे तिथे व्हाईट रंगाने, तर तुम्ही त्याच्याऐवजी तुम्ही तिथे कलर रांगोळी वेगवेगळ्या रंगाचे पण डॉट तुम्ही टाकू शकता. तशी पण रांगोळी छान दिसेल. बघा या पद्धतीने ह्या 2 सुंदर अशा बॉर्डर रांगोळी मार्गशीर्ष गुरुवारी तुम्ही पूजेच्या पाटाभोवती नक्की काढू शकता. रांगोळी दोन्ही पण कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.